अभेद भूषण तुमच्यासाठी एक जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. ही जी भरती असणार मित्रांनो, सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई तर्फे असणार मित्रांनो. सर जे जे हॉस्पिटल मुंबईसाठी इथं भरती निघालेली मित्रांनो. ही जी भरती असणार मित्रांनो, बेसिकली डाटा एंट्री ऑपरेटर साठी इथं भरती निघालेली मित्रांनो. ही जी भरती असणार मित्रांनो, कटांतरी पद्धतीने असणार आहे. तुम्हाला सांगून देतो अगोदरच, कटांतरी पद्धतीवर भरती असणार मित्रांनो. ज्यांना पण अप्लाय करायचं असेल मित्रांनो, इंटरव्ह्यू बेस्ड सिलेक्शन होणार आहे. सगळ्यात आधी तुम्हाला सांगायला इच्छितो, इंटरव्ह्यू बेस्ड सिलेक्शन होणार आहे. आपण कोणत्याही शाखेतली आपली पदवी आपल्याकडे पाहिजे मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. अप्लाय कसं करायचं आहे, कोणता फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि कशा पद्धतीनं तिथं पोहोचवायचं आहे, संपूर्ण माहिती मी सांगणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. असेच तुमच्यासाठी डेली नवीन अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो मी या चॅनलवर. तर जसं की मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर इथं पीडीएफ फाईल मी ओपन केलेली आहे. जसं की महाराष्ट्र शासन, इथं बघू शकतो तुम्ही महाराष्ट्र शासन. इथं जे मित्रांनो, ग्रँट गव्हर्नमेंट ऑफ मेडिकल कॉलेज सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबईतर्फे भरती असणार मित्रांनो. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर सर जे जे समूह रुग्णालय मुंबईतर्फे भरती असणार आहे. ओके, हा त्यांचा मेल ऍड्रेस आपला मेल ऍड्रेस आहे मित्रांनो. ही जी जाहिरात आहे मित्रांनो, बेसिकली 26/9/2024 ला आलेली जाहिरात आहे मित्रांनो. ओके, ही जाहिरात बद्दल इथं लिहिलेले पण आहे त्यांनी. इथं बघू शकता मित्रांनो, अधिष्ठा ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर जे जे समूह रुग्णालय मुंबई यांच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत करिता मुलाखतीद्वारे खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे कटांतरी कामगार भरण्याची पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. कटांतरी स्वरूपात असणार आहे मित्रांनो. ओके, कटांतरी कामगारांची पद काय असणार आहे, आपली शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, कटांतराची संख्या पण दिलेली मित्रांनो इथं, वयोमर्यादा आणि आपल्याला दर महिना किती वेतन असणार आहे ते बघू पण शकता. ओके, आपल्याला असणार आहे इथं वयोमर्यादा पण दिलेली आहे. जसं की इथं डाटा एंट्री ऑपरेटर साठी असणार आहे मित्रांनो. तुम्ही इथं अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो सगळ्यात आधी कोणत्याही शाखेतील आपल्याकडे पदवी पाहिजे. परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, BA BCom BSc BPTMT PPMT त्यानंतर यावरील उच्च शिक्षण अर्हता धारण केलेले उमेदवार पाहिजे मित्रांनो. इथं MSCIT प्रमाणपत्र आपल्याकडे उत्तीर्ण असलेले पाहिजे मित्रांनो. आपण त्याच्यानंतर मराठी टंकलेखनाचा वेग 30 असला पाहिजे आपल्याला प्रति मिनिट साठी, किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग आपला 40 प्रति मिनिट असला पाहिजे, 40 शब्द प्रति मिनिट असला पाहिजे मित्रांनो. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्राचे अथवा शासनाचे उद्देशाची समकक्ष म्हणून घोषित केले आहे असं अन्य कोणत्याही संस्थेमध्ये दिलेली प्रमाणपत्र धारण करीत असलेले असे उमेदवारांना पदवीधरांचं प्राधान्य असणार मित्रांनो, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो 6 पदे असणार, टोटली ते 6 कटांतरी पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. वयोवर्धांची इथं बघूया मित्रांनो आपण. इथं वर्षे 38 वर्षापासून तर आपण इथं 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो मित्रांनो. ओके, 18 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत ग्रॅज्युएशन जेव्हा होऊन जातं आपलं कधीपासून पकडून त्याला तुम्ही, जसं की 21 वर्षापासून तर तुम्ही 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 30/9/2024 पर्यंत तुमचं वय इथं म्हणजे मोजले जाणार आहे मित्रांनो. ओके, ही तारखेनुसार तुम्हाला सॅलरी जी मिळणार आहे मित्रांनो, 10,000 रुपये निश्चित वेतन असणार आहे मित्रांनो तुम्हाला, 10,000 रुपये प्रति महिना. ओके, तर कमीच येते तसं म्हणायला गेलं तर. सर्वसाधारण अटी पण दिलेली आहे मित्रांनो. वरील नमूद प्रमाणे कामगारांच्या संख्या कमी व जास्त बदल होणारे आहेत असे इथे सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. निवड कटांतरी स्वरूपाची असून ती राज्य शासनाकडील पदे नसल्याचे कायमस्वरूपीचा समावेश राहणार नाही. कटांतरी स्वरूपात असणारे, तुम्हाला इथे परमनंट भरती नसणार मित्रांनो. ओके, MSCIT चे प्रमाणपत्र उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. ज्यांना कधी कामाचा अनुभव असेल मित्रांनो, त्यांना इथं अनुभव इथं ग्राह्य धरले जाणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जाहिरातीत नमूद केलेल्या पदांच्या संख्येत बदल करणे, पद भरणे किंवा न भरणे प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार हे संस्थेने राखून ठेवलेले आहेत मित्रांनो. उमेदवारांना निवडीच्या ठिकाणी सहखर्चाने उपस्थितीत राहावे लागेल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमच्या सहखर्चाने तुम्हाला जावं लागणार तिथं इंटरव्ह्यू साठी मित्रांनो, जी मुलाखत असणार त्यासाठी. उमेदवारांचे मुलाखत येताना सर्व मूळ कागदपत्रे लक्षात असू द्यायचे, सर्व मूळ कागदपत्रे पाहिजे आपल्याकडे. त्यानंतर आपला साक्षाती म्हणजे प्रतिसह, म्हणजे आपल्याकडे झेरॉक्स कॉपी पण पाहिजे त्याची, मूळ कागदपत्र आणि झेरॉक्स कॉपी, त्याच्यामध्ये आपली सिग्नेचर करायची. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
सर जे जे समूह रुग्णालय मुंबई येथे मुलाखतीत उपस्थित राहावे मित्रांनो. हा तुमचा ऍड्रेस असणार मित्रांनो. ओके. सदर भरती प्रक्रियेच्या अंतर्गत निर्णय होणाऱ्या बाबींवर माननीय संस्थेप्रमुख यांनी घोषित केलेले निर्णय अंतिम राहतील मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. विशेष सूचना असणारे मित्रांनो हे बघून घ्यायचे. निवड झालेल्या उमेदवारांना निवड तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त तथा स्वीकारण्यापासून 120 दिवसांकरिता देण्यात येतील. 120 दिवस म्हणजे तुम्ही समजू शकता 3 महिन्यांकरिता असणार मित्रांनो. सदर नियुक्ती काम समाधानकारक असल्यास दिवसाचा खंड देऊन जास्तीत जास्त 364 दिवसांपर्यंत चालू ठेवण्यात येतील मित्रांनो. जर तुम्ही 3 महिन्यामध्ये चांगलं काम केले मित्रांनो, तुम्हाला अजून 364 दिवसपर्यंत चालू ठेवण्यापर्यंत येणार आहे मित्रांनो, म्हणजे वर्षभरापर्यंत. ओके. उच्च शिक्षणाकरता अनुभव प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. ज्यांचे उच्च शिक्षण असेल मित्रांनो, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे ज्यांचं असेल त्यांना सगळ्यात पहिले प्राधान्य दिले जाणार आहे, असं इथं लिहिण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो, प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड भरती प्रक्रियेत कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचा अधिकार अधिष्ठानचा ग्रँट शासकीय विभागीय महाविद्यालय सर जे जे समूह रुग्णालय मुंबई यांच्याकडे राखून ठेवलेला आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. निवड झालेल्या उमेदवारांना निवड कटांतरी करार नियुक्ती देण्यात येत असल्याने त्या कधीही केव्हाही कमी करण्यात येतील. लक्षात असू द्यायचे, ते कधीही केव्हाही कमी करू शकतात ते. त्यावर त्यांचा कोणताही कायम स्वरूपाचा हक्क सांगता येणार नाही मित्रांनो. वर नमूद केल्याप्रमाणे सर्वांना वेतन निश्चित स्वरूपातील आहे मित्रांनो. वेतन निश्चित तुम्हाला सांगून दिलेलं 10,000 रुपये असणार आहे, कटांतरी वेतन असणार आहे. ओके. कामगारांना 3 पातळ्यांमध्ये ड्युटी राहील मित्रांनो. आता कामाची वेळ जी असणार मित्रांनो 3 टप्प्यांमध्ये असणार आहे. जसं की सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पहिली शिफ्ट असणार आहे. दुसरी शिफ्ट जी मित्रांनो दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे मित्रांनो. दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत. आणि रात्रीची जी शिफ्ट असणार तिसरी शिफ्ट रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने 3 शिफ्ट असणार आहे. अर्ज विविध नमुन्यात सादर करावा. ज्या पदासाठी अर्ज करीत आहात त्या पदांचे नाव, पूर्ण पत्ता, त्याच्यानंतर दूरध्वनी, म्हणजे आपल्या दूरध्वनी, ईमेल आयडी, त्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर जन्मदिनांक, शालांचा परीक्षा क्रमांकावरील आपल्याला टाकायचा जन्मदिनांक टाकायचा आपल्या 10वीच्या मार्कशीटवरचा. शैक्षणिक अर्हता, कोर्स कुठून, कोर्स, त्याच्यानंतर कोर्स बद्दल तुम्ही कुठून केलेला आहे, उत्तीर्ण केले, संस्थेचे नाव, विद्यापीठाचे नाव, त्याचे सर्कल टाकायचं, वर्ष वगैरे टाकायचे, गुणवत्ता टक्के, कामाचा अनुभव, वर्ष, महिने, किती वर्ष केलेले आहे, मोबदला किती मिळाला आहे, म्हणजे पगार किती होता, आदेशानुसार संपूर्ण माहिती अर्जात करावी. अर्जासोबत पारपत्र आकाराचे 2 आपल्याला फोटो घेऊन जायचे मित्रांनो. त्यानंतर काम केल्याबद्दलचे अनुभव प्रमाणपत्र असेल तर ते प्राधान्य असणार मित्रांनो. यास भरलेले अर्ज थेट मुलाखतीस करता मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारांना स्वतः महात्मा फुले जन आरोग्य योजना लेखा कक्ष सर जे जे समूह रुग्णालय मुंबई इथं उपस्थितीत राहावे मित्रांनो. ओके. इथे इम्पॉर्टंट पॉईंट तुमचा हा असणार आहे की तुम्हाला 8 तारखेला मंगळवारी तुमची इंटरव्ह्यू होणार आहे. मुलाखत प्रमाणे तुम्हाला निवड केली जाणार आहे मित्रांनो. तुमचा ऍड्रेस वगैरे दिलेला आहे त्या, आणि तुम्हाला त्याच्यानंतर मित्रांनो सगळे डॉक्युमेंट पण घेऊन जायचे. आणि मुलाखतीची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील मित्रांनो. बघू शकता ते वेळ पण दिलेली आहे. मुलाखतीची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार मित्रांनो. जे काही जॉबला जात असतील त्यांना पण इथून जाण्याला इथं टाइम असेल मित्रांनो. आता इथे संपूर्ण ऍड्रेस पण दिलेला आहे. मुलाखताचे ठिकाण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तडमजला, ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर जे जे समूह रुग्णालय मुंबई करता मित्रांनो. ओके. ग्रॅज्युएशन वाले इथं पाहिजे मित्रांनो आपल्याला, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म पण दाखवून देतो मित्रांनो कोणता असणार आहे. हा असणार मित्रांनो तुमचा ऍप्लिकेशन फॉर्मॅट. ओके. तर हा ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये मित्रांनो हा भरून घ्यायचा आणि सोबत घेऊन जायचा मित्रांनो. सगळ्यात आधी मित्रांनो इथं आपल्याला फोटोग्राफ लिहायचा मित्रांनो एक इथं. ओके. अटॅच युअर फोटोग्राफ्स, इथं फोटोग्राफ आणि लावून द्यायचा मित्रांनो. सगळ्या मित्रांनो टर्म अँड कंडिशन वाचून आपल्याला भरून घ्यायचं आहे. इथं ऍड्रेस वगैरे पण दिलेला आहे. हा ऍड्रेस असणार आहे तुमचा, ऍड्रेस वगैरे काय आहे. त्यानंतर सब ऍप्लिकेशन आपका डाटा एंट्री ऑपरेटर साठी असणार मित्रांनो. आपण ऍडव्हर्टाईज आपल्याला डेट टाकायची आहे, कोणत्या रेफरन्स नंबर आपल्याला डेट टाकायची इथं, आणि आपल्याला कोणत्या तारखेला डेट आली होती, आणि आपल्याला हेअरली पास सबमिटेड ऍप्लिकेशन पोस्ट, तर आपल्याला इथं लिहून घ्यायचं ऍप्लिकेशन कशासाठी देत आहोत आपण. त्याच्यानंतर इथं डिटेल आपलं फुल नाव टाकायचं मित्रांनो, आपलं सरकडे पूर्ण नाव, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचा आपला, त्याच्यानंतर परमनंट ऍड्रेस आपण कुठे असतो,
आणि आपण कधी आपला जो ऍड्रेस मित्रांनो भाड्या वगैरे राहत असाल, भाड्याने वगैरे राहत असाल तर भाडेकरांचा ऍड्रेस इथे टाकू शकता. तुम्ही दुसरीकडे राहत असाल ज्या ठिकाणी तुम्ही आता राहत असाल तो ऍड्रेस, आणि तुम्ही परमनंट ऍड्रेस जो असेल गावाचा तो ऍड्रेस इथे टाकायचा मित्रांनो अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर टाकायचा आहे आपल्या इथं. त्यानंतर मॅरिड स्टेटस, आपण मॅरिड आहात अनमॅरिड आहात, मेल मेल फिमेल दोघांसाठी असणार इथं भरती. ईमेल ऍड्रेस, एज्युकेशन क्वालिफिकेशन आपलं काय झालेले पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन ते लिहायचं मित्रांनो इथं. त्यानंतर मित्रांनो क्वालिफिकेशन, इन्स्टिट्यूशन नेम, बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी, पासिंग इयर, पर्सेंटेज आणि क्लास. एसएससीचं टाकायचं आहे, डिप्लोमाचं टाकू शकता. त्यानंतर एचएससीचं टाकायचं आहे, 12वीचं, ग्रॅज्युएशनचं टाकू शकता तुम्ही, बीए बीएससी बीकॉम ईटीसी. ओके, ते पण टाकू शकता तुम्ही. त्यानंतर इथं पोस्ट ग्रॅज्युएशन अदर क्वालिफिकेशन आणि आपल्या इथं कॉलेजचं नाव टाकायचं, इथं बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी, इथं पासिंग इयर, पर्सेंटेज आणि क्लास कोणतं सेकंड फर्स्ट थर्ड असं. MSCIT टाकून द्यायचे, कुठून केलेली आहे त्याचं नाव टाकून द्यायचं, तिथून केलेलं हिस्ट्रीचं नाव आणि पर्सेंटेज वर किती टाकून द्यायचे. टायपिंग केलं असेल टायपिंगचं टाकायचं आहे, तसंच मराठी इंग्लिश टायपिंग दोघांचं टाकून द्यायचं मित्रांनो. एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे का नाही नाही, येस किंवा नो मध्ये तुम्ही देऊ शकता. नो असल्या तुमच्या नाही असेल तुमच्याकडे येस करून टाकायचं, येस असेल तर येस राहू द्यायचं, नो करून टाकायचं अशा पद्धतीने मित्रांनो. डिटेल ऑफ एक्सपिरियन्स, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे मित्रांनो. जसं की नेम, ऑर्गनायझेशन, कंपनी, पोस्ट आणि आपला पिरियड ऑफ टू कुठपर्यंत काम केलेलं आहे. त्या 4 ठिकाणी तुम्ही भरू शकता कंपनीचे नाव वगैरे, पोस्ट काय होते आपले संपूर्ण माहिती, कितीपासून ते किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत काम केलेलं आहे. टोटल आपल्याला एक्सपिरियन्स किती तो टाकायचा आहे इथं इयर, मंथ अँड डे मध्ये. ओके, आपल्याला एज कॅल्क्युलेटर मधून तुम्ही काउंट करू शकता. ओके, टाकून द्यायचं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर डिक्लेरेशन आपल्याला वाचून घ्यायचे केअरफुली अशा पद्धतीने. व सगळी माहिती माझी निश्चित आहे, करेक्ट माहिती देतोय अशा पद्धतीने असणार आहे. डेट टाकायचं आहे, त्याच्यानंतर प्लेस टाकायचं आहे आपलं तिथलं, आणि आपले सिग्नेचर ऍप्लिकेंट इथं लिहून द्यायचं आणि आपलं नाव खाली टाकून द्यायचं मित्रांनो. इथं सिग्नेचर करायचं, नाव टाकून द्यायचं खाली. ओके, अशा पद्धतीने इथं अर्ज असणार मित्रांनो. संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. हा जो अर्ज आहे मित्रांनो मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 ला तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे मित्रांनो. सगळे डॉक्युमेंट आपल्या याच्या मागे लावून द्यायचे मित्रांनो. ओके, सगळे कॉपीची झेरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावे, जेणेकरून तुम्हाला काही अडथळा निर्माण होणार नाही. मुलाखतीचे ठिकाण तुमच्या समोर इथं आहे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर जे जे समूह रुग्णालय, मुंबई मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो. ज्यांना कोणाला जॉबची गरज असेल तेच जाऊ शकता मित्रांनो. 10,000 रुपये महिना कमी आहे, 3 महिन्याकरता पहिले तुमचे पाहणार आहे, त्यानंतर तुम्हाला इथं परत 1 वर्षाकरता ग्रँट वाढून देणार आहे मित्रांनो. तो ज्यांना काही 10,000 रुपये परवडत असेल ते इथे जाऊ शकता मित्रांनो. 38 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके, तर परत तुम्ही इथं वाचून घ्यायची PDF. 38 वर्षापर्यंत म्हणजे ज्यांना कामाची गरज वगैरे असेल ते करू शकता मित्रांनो इथं. ओके, अशा पद्धतीने हा GR होता मित्रांनो. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना कामाची गरज वगैरे असेल मित्रांनो. सर जे जे हॉस्पिटलसाठी इथं वेकेन्सी असणार, 6 पदांसाठी असणार आहे. तर आता डाटा एंट्री आपलं पद असणार मित्रांनो. ओके, तर अशी ही माहिती होती. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या मित्र नातेवाईकांना ज्यांना पण जॉबची गरज असेल मित्रांनो त्यांना शेअर करा. 8 तारखेला त्यांना तिथं ऑक्टोबर महिन्यात पाठवायचं इंटरव्ह्यूला. डॉक्युमेंट फॉर्म भरून आणि सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन द्यायचे आपले शैक्षणिकची वगैरे टायपिंगची. ओके, अशा पद्धतीचा GR होता. माहिती आवडली असेल शेअर करा, आणि काही डाऊट वगैरे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. एक लाईक मला मोटिवेशन देतो मित्रांनो. तुमच्यासाठी अशी मी जॉब अपडेट डेली घेऊन येत असतो मित्रांनो. असे जॉब बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. आणि जर तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तुम्ही मला टेलिग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा. तिथे पण डेली अपडेट वगैरे देत असतो मित्रांनो. मी टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला दोघं ठिकाणी फॉलो करून ठेवा मित्रांनो. ओके, आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. असेच तुमच्यासाठी नवीन नवीन आपण जॉब अपडेट घेऊन येत असतो मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र गाईस. थँक्यू.